नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, की तुमचा आवाज कसा शार्प बनवू शकता. जे घरी बसल्या रील बनवत असतील, ब्लॉग बनवत असतील, या शेरो-शायरी बनवत असतील आपल्या आवाजात आणि त्या सर्वांकडे माईक उपलब्ध नसतो. तरी आपल्या मोबाईलच फोनमध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि त्याद्वारे आपण एखादी रील म्हणा, आपला ब्लॉग म्हणा, ते लोकांपर्यंत आपण पोहोचवतो. पण त्याच्यामध्ये आवाजाचं खूप व्हॅल्यू असतं मित्रांनो. तर आवाज आपला एकदम क्लिअर असा, शार्प असा कसा तयार होईल, त्याच्यामुळे लोक अजून आपल्या व्हिडिओला इंटरेस्टिंग पाहतील आणि लोकांना तो व्हिडिओ आपला आवडेल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहे मित्रांनो. तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओला मित्रांनो. तुम्ही पाहू शकता बाजूला स्क्रीनला कसं एडिटिंग करायचं, कोणतं फिल्टर वापरायचं. सर्वप्रथम आपल्याला आपल्या Android फोनमध्ये असो या Appleच्या मोबाईलमध्ये असो, कोणत्याही मोबाईलमध्ये प्ले स्टोअर सहजच उपलब्ध होऊन जातं. तर प्ले स्टोअर आपण पहिल्यांदा ओपन करायचं आपल्या मोबाईलमध्ये. जसं मी आता प्ले स्टोअर ओपन करतो. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर प्ले स्टोअर नंतर इथं तुम्हाला सर्च एक ॲप्लिकेशनचं नाव करावं लागेल ॲप्सचं. त्याच्यात लेक्सेस ऑडिओ एडिटर. लेक्सेस मी टाइप करतो मित्रांनो इथं. तुम्ही लक्ष देऊन पहा. लेक्सेस ऑडिओ फर्स्ट नंबरचं आहे. मी पहिले त्याला डाउनलोड केलं होतं प्ले स्टोअरने. त्याच्यामुळे फर्स्ट नंबरला लेक्सेस ऑडिओ एडिटर ती ॲप्स झाल्यानंतर इथं ओपनचं बटन दिसेल. मी डाउनलोड करून ठेवलं. तुम्ही डाउनलोड करून ते त्यांना चेक करू शकता. ओपन केल्यानंतर असा इंटरफेस खुलतो मित्रांनो. तुमचा मोबाईलमध्ये जो व्हिडिओ बनवला असेल, तुम्ही या ऑडिओमध्ये लेक्सेस ऑडिओ एडिटरमध्ये तुम्ही एडिट करू शकता त्या आवाजाला. तुमच्या जो पण व्हॅल्यू कमी जास्त होत असेल त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. तर सर्वप्रथम असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर वरती ते 3 डॉट दिसत आहे. त्या 3 डॉटवर तुम्ही क्लिक करायचं आहे. 3 डॉट क्लिक केल्यानंतर सेकंड नंबरचं इफेक्ट हे ऑप्शन दिसतं ना मित्रांनो. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर खाली यायचं थोडं. इथं नॉर्मलायझेशन दिसतं असेल तुम्हाला क्लिअर. हे नॉर्मलायझेशन कशासाठी यूज करता? फर्स्ट नॉर्मलायझेशन म्हणजे तुमचा जो आवाज कमी जास्त होत असेल, तुम्ही जे रील बनवता, ब्लॉग बनवता, तुमच्या आवाजाला उंच आणि हळू करण्याचं काम जे राहतं रीलमध्ये, ते नॉर्मलायझेशनमध्ये संपून जातं मित्रांनो. म्हणजे पूर्णपणे तो आवाज तुमचा एक समांतर लेव्हलला तो नॉर्मलायझेशन करून देतो. जास्त जोरात पण नाही, जास्त हळू पण नाही, समांतर लेव्हलला तो आवाज होऊन जातो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो खाली यायचं. त्यानंतर तुमचं चेंज टेम्पोज पण फिल्टरच आहे. त्याच्यामुळे काही एवढं पाहण्यासारखं नाही आहे. त्यानंतर चेंज स्पीड, तुमचा जो व्हिडिओ बनवायचा स्पीड आहे, तुम्हाला हळू करायचा व्हिडिओ या लाँग मतलब आवाज तुमचा फास्ट करायचा आहे, त्याच्यामुळे तुमचं ते स्पीड पण आवाजाचं मेंटेन होऊन जातं. त्यानंतर आहे नॉईज रिडक्शन. नॉईज रिडक्शन म्हणजे जसं आता तुम्ही एखाद्या बाहेर रील बनवत असाल, या घरात हॉलमध्ये रील बनवता, पंख्याचा आवाज येतो किंवा खेळणींचा आवाज येतो, कोणता पण आवाज असो अदरवाईज. तो आवाज तुमच्या ऑटोमॅटिकली त्याच्यामधनं नॉईज रिडक्शनमधनं तुम्ही जर क्लिक केलं, अप्रोचचं बटन दाबलं, तर ते नॉईज रिडक्शन तुमचा आवाज निघून फक्त तुमचाच आवाज लोकांपर्यंत पोहोचतो. बाकीचा बाहेरचा विदाऊट आवाज येत नाही मित्रांनो. त्यानंतर हे कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरमध्ये तुम्ही तुमच्या आवाजाला फिल्टर करू शकता, शार्प बनवू शकता. आवाज एकदम क्लिअर असा कसा होईल ते त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. त्यानंतर त्याच्याखाली हे इक्वलायझेशन एम्प्लिफायर. इक्वलायझेशन एम्प्लिफायर म्हणजे जसं आपण पाहतो एम्प्लिफायर आवाज कमी जास्त व्हॅल्यूम, बास कसा वाढवायचा, आवाज कसा क्लिअर होईल, शार्प कसा होईल, त्याच्यामुळे ते पूर्ण त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला समजून जातं मित्रांनो. आणि व्हिडिओ थोडा लांब होईल त्यामुळे एक स्पष्टीकरण मी पूर्ण ओपन करून तुम्हाला दाखवू शकत नाही. नेक्स्ट व्हिडिओ बनवेल त्याच्यामुळे मी तुम्हाला सविस्तर पूर्णपणे त्याच्यामध्ये सांगेल की किती व्हॅल्यूम ठेवायचा, किती कमी जास्त करायचा. त्याच्यानंतर हे रिव्हर्ट. रिव्हर्टमध्ये तुमचा आवाज कसा अजून बाससारखा तयार होतो. जसं आपण एखादा हॉलमध्ये राहतो, आवाज कसा घुमतो, तसा याच्यामुळे आवाज आपला आवाज डबल असा क्लिअर त्याच्यामध्ये होतो. आजसाठी एवढंच मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत